जिल्हा परिषद आणि आपल्या पंचायत समितीच्या गणाच्या प्रचारात आता जोरदार सुरू आहे. तुम्हाला भाजपकडून गणोरी गणातून उमेदवारी मिळाली. कसा प्रचार सुरू आहे? मी बाळासाहेब जीवनराव पाटील तांदळे. मी पंचायत समिती गणासाठी भारतीय जनता पार्टीतून उभा आहे. माझ्यासोबत जिल्हा परिषद गटासाठी निखिल कल्याणराव चव्हाण हे पण उभे आहे. आमचा प्रचार प्रत्येक गावोगावी व तांडा वस्त्या इथं भेटी गाठी पूर्ण आमच्या जोरात चालू आहे. सगळ्याच्या कार्यकर्त्याच्या आम्ही जो माननीय महामहिम राज्यपाल बागडे नाना, केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दादा आणि आमचे आता आमदार लोकप्रिय आमदार अमरावती चव्हाण यांच्या माध्यमातून जो विकास गंगा जी सर्कलमध्ये झालेली आहे ती भविष्यात कधीच होणार नाही. जे प्रत्येक ज्या वाड्या वस्त्यावर जे रस्ते झालेले ते तईच्या माध्यमातून नानाच्या माध्यमातून हे पूर्ण झालेले आणि जे राहिलेले कामं आता आम्ही तईच्या माध्यमातून पूर्ण करून टाकणार आहे. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? आम्ही विकासाचे मुद्दे म्हणजे आमच्या जे शेतकऱ्याच्या अडचणी आहे, जे लैणीच्या ज्या समस्या आहे, परत शेतकऱ्यासाठी रस्ता लागतो, जे भाजीपाला काढण्यासाठी दूध व्यवसायासाठी जे रस्ते नव्हते, जे 10 वर्षात जे कधीच त्यांनी बघितलं पण नाही त्या रस्त्याकडं, ते आम्ही पूर्ण आतापर्यंत पूर्ण करून टाकलेले. जे रस्ते एक पण राहिलेलं नाही कोणताच असा करायचा म्हणून. भाजपच्या माध्यमातून गणाचा पूर्ण विकास झाला असा तुमचा दावा आहे. हो. आता तुम्ही प्रचारासाठी फिरताय. काय लोकांच्या समस्याने काय मागण्या करता तुम्ही? नाही, लोकांच्या समस्या तर हे बंद होतच नसते. समस्या तर चालूच राहते. हे करायचं ते करायचं. पण आता केंद्रात सत्ता आमची, राज्यात सत्ता आमची आणि आमदार ताई असल्यामुळं आम्हाला विकासाला कुठंच खंडी होणार नाही आम्हाला कामासाठी. तुम्ही राजकारणात केव्हापासून आहे ना? भाजप पक्षाशी केव्हापासून? मी भारतीय जनता पार्टी, मला जसं कळतं तसं मी भारतीय जनता पार्टीचं पहिल्यापासून काम करत आलेलो आहे. मी तालुक्याचं आता मंडळ सरचिटणीस, पहिले तालुका युवकचा अध्यक्ष होतो, जिल्ह्याचा युवा मोर्चाचा सरचिटणीस होतो. पद्धत भरपूर भेटलेले, खूप दिलेले पक्षांनी मला. या निमित्ताने तुम्ही मतदार बंधू भगिनींना काय आवाहन करणार? हेच मतदार बघून हे सांगणार आहे, कोणाचे भूल तापेला तुम्ही जाऊ नका. आणि जे विकास चालू आहे, जे राज्यात जे सरकार आहे त्या सरकारच्या पाठीशी उभे राहा आणि भरघोस कमळाच्या निशाणीवर मतदान करून विजय करा. आपलं नाव? बाळासाहेब जीवनराव पाटील तांदळे. थँक्यू. धन्यवाद.